आज आपण पाहणार आहोत आंब्याचा घट्ट, जसं बाहेर भेटतो रेस्टॉरंटमध्ये मोठ्या मोठ्या भेटतो तसा रस कसा करायचा. तर सर्वप्रथम बघा, आंबे स्वच्छ धुवून घ्या 2-3 पाण्याने. त्यानंतर कट करून घेऊयात. जसं की बाहेर आपण घट्ट रस असतो आणि आपल्या घरचा एकदम पातळ रस असतो. तर रेस्टॉरंटमध्ये जसं घट्ट रस असतो आणि स्मेल पण एकदम छान येतो, तशा पद्धतीनं आपल्याला रस बनवायचा आहे. तर काहीही नाही, खूप सोपी पद्धत आहे. सुरुवातीला व्यवस्थित धुवून घ्या, त्यानंतर कट करून घ्या. आपल्याला याच्यामध्ये काहीही टाकायचं नाहीये. व्यवस्थित कट करून घ्यायचे. मधातला गर जो आहे तो सगळा काढून घ्यायचा आहे. पूर्ण गर काढून घेतलेला आहे. त्यानंतर यामध्ये चुटकीभर मीठ टाकायचं आहे आणि साखर टाकायची आहे. साखर तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकून घेऊ शकता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे यामध्ये एकदम चुटकीभर विलायची पावडर टाकायची आहे, ज्यामुळे स्मेल खूप छान येतो. तर सिक्रेट आहे विलायची पावडर. त्यानंतर मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. फक्त 3 टाकायचे, चुटकीभर मीठ, चुटकीभर विलायची पावडर आणि केसर थोडंसं टाकावं वाटत असेल तर टाकून घ्या. मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. खूप सोपी पद्धत आहे, 1 मिनिटामध्ये होणारी पद्धत आहे. नक्कीच ट्राय करा. आणि एकदम घट्ट रस झालेला आहे, पाहू शकता. अशा प्रकारे आपण कट करून घेतलेलो होतो. त्यानंतर आपण साखर टाकलोत, विलायची पावडर टाकलोत आणि चुटकीभर मीठ टाकलोत आणि डायरेक्ट मिक्सरमध्ये फिरवून घेतलेले आहोत. तर यामध्ये तुम्हाला थोडं तूप, साजूक तूप टाकायचं असेल तर तुम्ही टाकून घेऊ शकता. तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. सिक्रेट तुम्हाला सांगितलेलं आहे, अशा प्रकारे जर तुम्ही केलात तर नक्कीच तुम्हाला रेस्टॉरंटमध्ये जसं तुम्ही भेटतं तुम्हाला रस, तशा पद्धतीनं. तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, ज्यामुळे माझे नवीन नवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि नक्कीच माझ्या यूट्यूबवर जाऊन व्हिजिट द्या. माझे नवीन नवीन रेसिपीज पहा, तुम्हाला नक्कीच आवडतील. सबस्क्राईब करायला विसरू नका. एकदा तरी मी सांगितलेल्या पद्धतीनं नक्कीच रस बनवा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि मिक्सरचं भांडं आपण छोटं वापरतो तसं नका वापरू. जे ज्यूससाठी असतं ना, जे मोठं असतं ते वापरा, म्हणजे त्याच्यामध्ये खूप छान पूर्ण बारीक होऊन जाईल आणि घट्टही होईल, मिक्सही व्यवस्थित होईल. भेटूयात अशाच एका पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत थँक्यू.